अरे आई वडिलांची सेवा करा. आई वडिलांची सेवा पुंडलिकाने केली म्हणून पंढरपूर बसलं. परमात्मा द्वारका सोडून पंढरपुरात आले. कशाच्या जोरावर? आई वडिलांची सेवा केली. मग आई वडिलांची सेवा म्हणजे त्याचे हातपाय लावा लागतात ना. त्यांचं मन दुखलं. त्यांना नाराज करू नका. 4 मुलाचा सांभाळ बापाने केला पण म्हातारपणात एक मुलगा सांभाळत नाही. हे शोकांती काय? विठाला विठाला विठाला. आम्ही आता कुठं कुठं तीर्थाला जातो ना. मी जीवनामध्ये 9 प्रांत फिरून आलो. 9 प्रांताचे तीर्थ करून आलो. सांगू नये तो सांगण्याचा भाग. अजून धक्काही लागला नाही. अजून ठोका सुद्धा लागला. 9 प्रांताचे तीर्थ करून आंध्र, कर्नाटक, कोकणपट्टी, MP, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, ओरिसा, तामिळनाडू, गुजरात, कृष्णाची द्वारका 4 वेळा तिथे 8-8 दिवस राहिले. मोठमोठे महाराज लोक येत आहेत. विष नाही आणि लक्ष्मी, पोरग, पोरगी सर्वांची. घरी काय म्हणजे श्रीमंत नाही, काही नाही, मामूली काहीतरी आहे. पण एक कला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, एक तरी कला अंगी असू द्यावी, नाही तर गेला जन्म वाया. एक कला जर अंगात असली त्याला त्या कलेला वाव आहे. म्हणून वाव आहे. आता मी रात्री 2-3 तिकडे कीर्तनाला गेलो. तुम्ही पाहिलं आता जो ज्यातला माणूस आहे तो मुकड्याने झोपतच नाही. तो सारखा तिकडे कीर्तनाला गेलो. काले गेलो, परवा गेलो, आज कालेला गेलो. मुकड्याने बसतच नाही. तो त्याला ते केल्याशिवाय गमतच नाही. एखाद्याला दारू नाही भेटली तर दुसऱ्या गावी जातो तो दारू पलटा खात चाललाय. मी काय समजतो मला, तू काही समजू नको. कबीर महाराज म्हणतात, दारू गांजा मत पियोला यारो अक्कल गुंज हो जाती है. अपने पल्लों में दाम खर्च कर मुंह में मछलियां जाती है. जुआबाजी मत करो यारो अक्कल गुंग हो जाती है. अपने पल्लों में दाम खर्च कर सिर में खाए जूते. रंडीबाजी मत करो यारो अक्कल गुंग हो जाती है. अपने पल्लों में दाम खर्च कर हाथे में चौरी आती है. चौरी म्हणजे कटोरा, बेकार चोट व्हायला लागली. शेवटी कबीर महाराज म्हणतात, कहता कबीरा सुनमे साधू अक्कल सिखाऊ किंतु सीखना हो तो सीख लो बाबा, नहीं तो जागू खाता. विठाला विठाला मोठे मोठे संत सांगतात की व्यसन करू नका. अरे एक नुसतं दारूचं जर व्यसन असलं ना, सगळ्या घरादाराचा ठिकाण कितीतरी व्यस्त आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, व्यसन सगळे सोडून द्या ना, सन्मार्गाचं जीवन जगाना, निर्व्यसनी बना, व्यसनाला काळिमा द्या, जीवन चांगल्या पद्धतीनं व्यतीत करा. काय जीवनात पडलेलं या जीवनात नाही ना. अरे कायचं काही खातात, काही काही पितात, कायचं काही बोलतात. क्या किया